नमस्कार. जनशक्ती कंत्राटी कामगार संघाच्या वतीने बारामती नगर परिषद समोर आम्ही काम बंद आंदोलन करून साखळी उपोषणाला या ठिकाणी सुरुवात केली होती. बारामती नगर परिषद नगराध्यक्ष व आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासित केलं की आम्ही तुमच्या मागणीची दखल घेऊ आणि त्यामुळे आम्ही कामगारांचं जे काम बंद आंदोलन होतं ते स्थगित केलं व साखळी उपोषणाला या ठिकाणी सुरुवात केली. साखळी उपोषणामधील सर्व मागण्या सर्व विभागाच्या पूर्तता झाल्या आहेत. आता आम्ही आमचं लेखी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं, त्यानंतर आम्ही इथूनही आमचं उपोषण स्थगित करणार आहे. या अगोदर कामगारांसाठी अनेक आंदोलन झाले, मोर्चे झाले, अनेक गोष्टी झाल्या, परंतु कामगारांना न्याय काय मिळाला नव्हता. एक जनशक्ती कंत्राटी कामगार संघाच्या वतीने एक आता कामगारांना एक नवीन लढा त्यांचा या ठिकाणी सुरू झाला आहे. गेली किती दिवसापासून आमचा गेल्या डिसेंबर महिन्यापासून हा लढा सुरू झाला आहे. त्यामध्ये आम्ही संस्थेची म्हणजे आमची जी कामगार संघटना युनियन याची स्थापना केली. त्याच्यामध्ये दादांचं दुःखद निधन झाल्यामुळे त्याच्यामध्ये आमच्या मागण्यांसाठी आम्ही जी आंदोलनाची भूमिका होती ते थोड्या काळासाठी आम्ही स्थगित केली होती. प्रमुख मागण्या काय? आमच्या प्रमुख मागण्या कामगाराला किमान वेतन मिळाला पाहिजे, त्यांना पीएफ भरला पाहिजे, त्याचा ESIC भरला पाहिजे, त्यांच्यावर जो ऍडव्हान्स दिला दाखवला जातो तो त्यांना खात्यावरच दिला पाहिजे, त्यांचा संपूर्ण पगार पण बँक खात्यावर जमा झाला पाहिजे, त्यांचे विमा उतरवले पाहिजे, त्यांना जे आवश्यक साहित्य काम करताना ते दिलं पाहिजे. परंतु गेली अनेक वर्ष झालं कंत्राटी कामगार काम करत आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी तसा मोबदला भेटलेला नाही. आजपर्यंत कंत्राटी कामगाराला त्यांचे हक्कच माहित नव्हते. म्हणजे ते हक्क जर त्यांना म्हणजे हक्क कळाले, ज्याला हक्क कळाले त्याला कामावणं कमी करणे, त्याला विरोध करणे, त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणारा असं कोणच नव्हतं. त्यामुळे आता जनशक्ती कंत्राटी कामगार संघ हा त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. तुम्ही या ठिकाणी उपोषण करता अनेक दिवसापासून, काही तुमच्यावर कोणाचा दबाव? आमच्यावरती दबाव द्यायचा कोण प्रयत्नच करू शकत नाही आणि केला तरी असा प्रयत्न आम्ही होऊ देऊ शकत नाही. काय आता नेमकी पुढची दिशा काय असणार? पुढची दिशा अशी आहे की कामगारांच्या ज्या हक्क आहेत ते त्यांना मिळालेच पाहिजे. ते संविधानिक आहेत, कामगार कायद्याप्रमाणे आहेत. ते जर त्यांना मिळाले नाहीत तर आम्ही नक्कीच कामगारांच्या वेळोवेळी हक्कासाठी रस्त्यावर उतरणार. काय सांगाल आता की किती दिवसात नगरपालिकेने या मागण्या ज्या आहेत त्या अंमलात आणण्याचं त्यांनी एक महिन्यामध्ये म्हणजे आता मार्च महिना आहे याच्यामध्ये सर्व कामगारांच्या मागण्या मान्य होतील. याच्या अगोदर कधी जे आमचे सफाई कर्मचारी आहेत कॉन्ट्रॅक्ट मधले त्यांना साप्ताहिक सुट्टी मिळाली नव्हती ती आता आमच्या निमित्ताने मिळेल. आणि कसं असतं काही वेळेस आपल्या भूमिकेसाठी गरिबाच्या पोटावर पाय देऊन म्हणजे 500 कामगार होते आरोग्य विभागात कॉन्ट्रॅक्ट मध्ये, त्यातले 200 कमी करून 300 ला किमान वेतन देणं हा योग्य निर्णय नव्हता. त्यामुळे सर्वांना सरसकट त्यांनी 1000 रुपये वाढवले, 4 सुट्ट्या दिल्या. या सर्व गोष्टी पण तिथं महत्वाच्या ठरतात. आता जर नगरपालिकेने ह्या तुमच्या मागण्या एक महिन्यात नाही पूर्ण केल्या तर आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आहे? शक्यतो आधी त्यांना वेळ देणं गरजेचं आहे आणि जर झालं नाही तर पुढची भूमिका ही तीव्र स्वरूपाची असेल. त्याच्यामध्ये राज्यव्यापी आंदोलन आम्ही त्याच्यामध्ये राज्यव्यापी आंदोलन करणार आहोत.